हालेलुया हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य करते. सर्व पापांच्या अपराधांची क्षमा कर, ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. आपण परमेश्वराने एक सुंदर वाणीद्वारे, वचनाद्वारे किंवा मार्गदर्शकाद्वारे आपल्याला लक्ष लावायला सांगितलं. पण आपण लक्ष कशामध्ये लावतो? एका मुक्या मूर्तीकडे. आणि ह्या मुक्या मूर्ती आपल्याला काय मार्ग देऊ शकतात आणि परमेश्वराचा अनुभव आपल्याला काय देऊ शकतात? तर आपण कोरिन्थीकरास पहिल्या पत्रामध्ये 12 अध्याय 1 पासून आपण वचन घेऊया की आपण मुक्याकडे जातात किंवा बोलत्याकडे जातात हे आपण स्वतःच विचार करायचा. बोलणारा फायदा आहे आपल्या जीवनामध्ये. मध्ये 10-20 मध्ये दिले की आपल्या जीवनामध्ये बोलणारा परमेश्वर बंधुजनो काय सांगते? तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. तुम्ही परराष्ट्रीय होते तेव्हा बघा, जशी तुम्हाला वळण लावण्यात आलेलं होतं तसे तुम्ही त्या मुक्या मूर्तीकडे ओढले जात होते. आता पण चालले. काय सांगितलं? त्या मुक्या मूर्तीकडे वळालेले जात होते ना. आता पण जातच आहेत आपण. मग आता जे पौलाणी पत्र जे लिहिलं कोरिन्थी लोकांसाठी, आता आपल्यासाठी पण एक पत्र आहे असं समजून तुम्ही पण चालायचं की मूर्ती तर मूर्तीच आहे. मोशेला पहिली आज्ञा दिलेली होती 10 आज्ञामधली, आणि सांगितलं एकच देवाला बस, मूर्ती पूजा करू नको. आज तोच प्रश्न आज आपल्या प्रत्येकाच्या पाठीमागे आहे. मग आता आपण वळायचं कुठे? तिकडे वळायचं की जिवंत देवाच्या वचनाच्या शिक्षणाकडे वळायचं. आम्हाला आध्यात्मिक दान पाहिजे. आध्यात्मिक दान नसेल तर सार्वजनिक जीवन आपल्या जवळ नाही. त्या मूर्तीविषयी तुम्हाला बऱ्याचशा विषयावर मी मार्गदर्शन करतो. आता तुम्ही लक्षात आणायचं की परमेश्वर प्रत्येक मानवाला बनवले. ज्यांना माहिती नव्हतं, आता परराष्ट्रीय कोण होतं? फारो, मिस्र देशाचा राजा. हालेलुया. आणि या फारोला, त्या राजाला असं वाटत होतं की मीच खरा. मग तुम्ही एक मूर्ती यायला नमन करायचं. मूर्तीमध्ये जो विश्वास ठेवतो आणि जो त्याच्या मागे लागतो तो भविष्यात कधी प्रगती करत नाही. तो मूर्तीचा गुलामगिरीमध्ये प्रवास करते. तो आपल्या खिशातले पैसे उडवते, कारण तिकडे पैसे जमा होत नाही. तर ती मूर्ती पैसे आपल्या खिशातले खाली करते. मग त्याला जे काय लागेल ते आपल्याला पोचायला लागते. मग तो देव आपल्याला कसं देणार? देव द्यायला आलेला आहे, बरोबर? हालेलुया. तो देतो, तो घेत नाही. तर बरं, हा देव आपल्या खिशातून काढतो. आता काल मी एका ठिकाणी गेले, तसंच झालं त्याच्यावर. हालेलुया. बोलते तू बरोबर बरोबर मस्त बरोबर सांगतो. पण हा देवाने तुला बनवलंय, देवाने मला बनवलंय. माणूसच बनवलं, मूर्त्या बनवल्या. आणि ह्या मूर्तीसाठी माणसामध्ये नफरत, निंदा, द्वेष. मी त्यांना सांगितलं जे परमेश्वराने निवडलेले महान व्यक्ती येऊन गेले ते, आणि येऊन गेले तर त्यांनी चांगलं काम केलं म्हणून त्याचा आदर्श म्हणून तिथे ठेवलं गेलं. तर तो कसा वागला तसं आपण वागायचं. तेव्हा त्यांचे फोटो राहिले किंवा त्याचे. तर सांगितलं घराला सगळे आग लागली तर तुम्ही पळतील का त्या मूर्त्या पळतील? तर बरोबर आहे. हालेलुया. जे लोक शिकवलेलं नाही
ते मूर्तीच्याच नादी लावण्याचे शिक्षण दिले. त्यामुळे लोक जीव असून निर्जीव बनतात, त्याच्यावर भरवसा ठेवणारे त्याच्यासारखेच बनतात. स्वतःचे 115 अध्यायामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर काही शिक्षण तुम्हाला घेणं गरजेचं आहे. त्याला एवढ्या गोष्टी पटल्या ना तर सांगते एक खरं आहे. मी सांगितलं देव तुझ्यात आहे, देव माझ्यात आहे, सैतान तुझ्यात आहे, सैतान माझ्यात पण आहे. वागायचं आपल्यामध्ये, आपण मध्ये आहे. कुठे वळायचं, कुठे जायचं ते. तुला मी एक साधा उदाहरण देतो. माझं पाय चुकून तुझ्या अंगाला लागला तर मी पहिलं चुंबन घेत नाही का? कारण तुझ्यामध्ये जो बोलतो तोच देवाचा आत्मा आहे. तो आत्मा गेला तर प्रेत आणि मैत. ते बरोबर आहे. मला राग आला, सैतान पण आपल्यामध्ये ना परमेश्वर पण आपल्यामध्ये. पहिलं उत्पत्ती 1:27 देवाचं प्रतिरूप म्हणून मनुष्य बनवलं, पण खाण्याच्या मोहामुळे सैतानाने त्याच्यामध्ये वास केला ना, त्याला फसवलं. तेव्हा सैतान त्याच्यात वास करून तो खोटं बोलायला लागला, चोरी करायला लागला, लबाडी करा. कोणताही धंदा करत असतो तो खोट्यानेच करतो, त्याला खरं बोलून येत नाही. तर मी काय सांगतो, मला कोणाला घ्यायचं असेल ते घे, एवढी किंमत ठेवायची. बाबा तुला पटलं तर घे, नसेल तर नका घेऊ. पण ते असं ना तसं बोलून त्या खोट्यामध्ये मिळवण्याचं धन तो विचार करू नका. तो पैसा कुठे ना कुठे कचऱ्यात जाणारच. हालेलुया. तर त्याला बऱ्याचशा गोष्टी पटल्या, तो ऐकत राहिला. तर मी सांगितलं परमेश्वराने मंदिरात जागा घेतली नाही, आपल्या हृदयाच्या मंदिरात जागा घेतली. हे खरं मंदिर आहे, हे आपण बांधतो, हे आपल्याला पंखे लागतात. बरोबर. आपण काहीतरी एखादी वस्तू ठेवली, आता इकडे इमास ठेवलेली आहे, काय सांगितलं देव झाला. तो देव कसा होईल? हा, तर आणला कोणी? माणसाने आणला. तर माणसाला निर्माण कोणी केलं? देवाने केलं. बोलते बहुत अच्छी बात कर रहे हैं, अच्छी बात है, बुरी बात मत करो. हालेलुया. जेव्हा एखाद्याला आपण घडवणार की मार्गदर्शन करणार तेव्हा त्याला समजेल. कारण योहान 8:32 सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधनात नाही. अरे तुम्ही काय होता? मी पण होतो. माझ्या घरात 10,000ची आणून होते, पण मी ते आदर्श ठेवलं की एक स्त्री कशी वागली पाहिजे आणि स्त्री कशा पद्धतीने चालली पाहिजे. आदर्श ते एक पुरुषाची पूर्ती होती, ते बघितलं. ते कशासाठी? प्रभू येशू पुनरुत्थित झाला, त्यांनी मरणावर विजय मिळवला. आपण काय मिळवलं? तुम्ही किती पैसे कमवा, त्या मूर्तीच्या मागे काय काय लावणं देणं, त्यांना चढवलं, बस झालं. पण काढायला कोण आहे, न्यायला कोण आहे, घ्यायला कोण आहे? तो दुसराच कोण घेतो. मी त्यांना सांगितलं मिठाई त्याच्या पुढे नेऊन ठेवतात आपण, तो खातो का दुसरा कोण खातो? मी सांगितलं एक गरीब माणूस आहे, त्याला एक घास द्यायला जीवावर येते, पण आपण ह्यांच्यासाठी एवढा खर्च करतो मूर्तीला, तर त्याला गरीबाला एक घास नाही देऊ शकत. मग देव आपल्याला अशा करायला पैसे नाही देत ना. आपण पण गरीब होतो, कारण वर्ष तेच सत्य कळत नाही. लोकांनी त्याच्यावर बिझनेस तयार केला, उद्योग तयार केला. लॉकडाऊनमध्ये खऱ्या देवाची जाणीव दिली लोकांना, बरोबर ना? तेव्हा सैतानाने पूर्ण एंट्री केली ना. आता तर सैतान आपला काळ थोडा आहे, प्रकट करून 12 तो माणसामध्ये आहे. कारण आजच्या काळात मनुष्य 99% पाप आहारी जात आहे. त्याला टाईमच नाही प्रार्थना करायला. एक पवित्र शास्त्र वाचणं, ग्रंथ वाचणं, पवित्र व्यक्तीविषयी आच्छादित आणणं हे आपल्या लोकांना समजत नाही. तर पुढे काय सांगितलं? काय सांगते? देवाच्या आत्म्याने बोलणारा येशू शापित आहे असा
कोणी बोलणार नाही. तो तुमच्या आमच्यासाठी पण आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलण्यापासून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. कारण ज्यामध्ये पवित्र आत्मा आहे तोच बोलेल येशू प्रभू आहे. रोमकरात 10:9 सांगितले येशू प्रभू आहे असं मुखाने कबूल करशील, अंतःकरणात विश्वास ठेवशील, तेव्हा आपलं तारण. कोण्या मूर्तीमध्ये देव नाही, ती मानवाची निर्मिती. मी त्याला सांगितलं ही पवित्र वस्तू आहे, तू त्याला मानतो पवित्र आहे, ठीक आहे, पण हे पवित्र आहे, काही दिवसानंतर ते खराब होणार. तू इतक्या वर्ष त्याची आराधना वगैरे प्रार्थना करणार आणि ते खराब झालं, तुटलं फुटलं का नेऊन कुठे टाकणार? कचऱ्यामध्ये टाकणार. मग तुझं व्हॅल्युएशन काय आलं त्या? बुद्ध बरोबर आहे, तुझा उद्योग आहे म्हणून तो हे ठेवतो. देवाला आपल्या अंतःकरणात आणि आपल्या हृदयात ठेवायचं, कारण तोच खरा आहे. ते मंदिर खरं आहे. कारण ते खरंच पहिले आपल्या 3:16-17 वचनामध्ये तुम्ही तर जिवंत देवाचे मंदिर आहे. या मंदिरात पाप नाही चालत, भांडण नाही चालत, नफरत नाही, निंदा नाही, राग नाही, द्वेष नाही, हेवा नाही. हे मंदिर स्वच्छ व पवित्र बनलं पाहिजे. एक पाप सोडलं तर दुसरा पाप करतो, दुसरं केलं तर तिसरं करतो, वाढवतो, तर ते मंदिरामध्ये शैतानाचे आत्मे वाढवतो. जसे लोक 11:24 प्रमाणे आपल्याला सच्चाईचं शिक्षण माहिती. आपण एखाद्या मूर्तीच्या आरी जातो आणि त्यालाच सन्मान करतो, त्यालाच प्रणाम करतो, हालेलुया, परंतु तो देव बनत नाही. ज्याला हातच नसले तो कसा बनवणार? शिक्षण पूर्ण घ्या. शाळेत बरं शिकवतात ना, तर टीचर फोटोच्या द्वारे नाही शिकवत, टीचर स्वतः लिखाणाद्वारे शिकवते. हालेलुया. मग आपण आज अनेक ठिकाणी जर तुम्ही बघतात तर मूर्त्या ठेवतात ना, त्यांना सांगतात तुम्ही जा आणि तिकडे प्रार्थना करा, तर ते काय उत्तर देतच नाही. शास्त्र तर पहिले शिकायला पाहिजे. आपण जेव्हा त्या मूर्तीच्या आरी जातो तेव्हा भूताच्या आरी जातो, त्याला आत्मा नाही मिळत. कारण गरज पहिल्या बघा 10-20 मध्ये म्हणून आपण परराष्ट्रीय बनतो, परमेश्वराचे बनत नाही. समजलं? कृपादानांची बघा निरनिराळे प्रकार आहेत. देवाची कृपा प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आहे. तरी आत्मा एकच आहे. बघा सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहे. आता तुम्ही सेवा करता, कोण झाडू मारेल, ते कोण जेवण बनवेल, तर कोण तुम्हाला कामं देवाने दिली ती कामं करायची. तुम्ही दुसऱ्या परिस्थितीत जायचं नाही आणि दुसऱ्या परिस्थितीत उतरणार तर काय नाही, तिथे खिशे तुमचे खाली जाणार. तुम्ही लोकांना आमंत्रण करणार, सण ठेवणार, पाहुणे बोलवणार, ओके. म्हणजे गरीब आहे ते गरजवंत व्यक्तीला तुम्ही एकदा देऊन बघा, मग तुम्हाला मी सांगतो केवढा फायदा होतो. जेव्हा मी दान धर्माचा व्हिडिओ देतो तर अनेक लोकांकडे येतात. ख्रिस्ती लोकांचाच विषय नाही मिळत, सर्व मानव जातीचा आहे. आणि सर्व मानव मला भरपूर किंमत सन्मान देतात, भरपूर देतात, की सांगते मी सांगते ह्योच माझा खरा धर्म आहे. समजलं? चुकलेला जो रस्ता आहे ना त्याला रस्ता दाखवणं तो माझा धर्म आहे. मी कुठल्या मूर्तीला किंवा कुठल्या वस्तूला मी काय अर्पण करत नाही, कारण त्याला घराला आग लागली ते सगळं जळून जाईल, तू पडेल. तुझ्यामध्ये जो आहे ना, तो गरिबामध्ये जो आहे ना, तो खरा देव. त्याच्यासाठी तू कर. आता कितीतरी लोक असे आहेत ते करतात. मी असं नाही सांगत की धर्माविषयी, सर्व मानव प्रेम हेच धर्म आहे. आणि अशा लोकांशी, आता मला सर्व लोकांशी माझा परिचय आहे, पण ज्या गोष्टी मी हे करतो त्यांना खूप आवड आहे आणि खूप प्रतिसाद मला नको देतो. हे चांगलं काम तुम्ही मी सांगते बघ, तोच तो माझा धर्म आहे. तू जातीवाद बघायला लागला, धर्म बघायला लागला तर त्याच्यामुळे तू कर्म करायचं सोडून दे. तो भुकेला काय आहे त्याला बघ ना, त्याला खर्च करतो ना, तोच खर्च त्याला कर.
तो तुला आशीर्वाद देईल, प्रणाम करेल, तुला समजेल की तू देव आहे असं. काय आहे आपल्याजवळ? आपल्याजवळ काही नाही, शून्य आहे आपण. त्या परमेश्वराने तुला ना मला बनवला. आत्मा आहे, होच परमेश्वर आहे. आत्मा गेला तर प्रेत आणि मन. तुला स्वतःला उचलून न्यायला येत असं ते मूर्तीला उचलता उचलता तुला उचलून न्यायला येतं. हे आपलं लाईफ झिरो आहे. तरी प्रभू एकच आहे. प्रभू एकच आहे. आता बघा, मी त्याला शिकवत होता, त्या माणसानं बघितलं. आता बघा, एखादा क्रिकेटर असते की कोणतरी एक व्यक्ती असते, तो आपल्या घरामधल्या मूर्तीकडे सन्मान करतो, बरोबर. पण जेव्हा एखादा खेळणारा माणूस, तर मी पूर्वी भरपूर क्रिकेट खेळायचा, मला क्रिकेटचा भरपूर शौक होता आणि मी खेळत होतो. तर मी त्याला काय सांगितलं, जेव्हा तो खेळायला जातो, बॅट घेतो वगैरे, तो पहिला जाताना त्या जोडीला मूर्ती ठेवतो का वर बघून प्रार्थना करतो? कोणताही मनुष्य बोला, तुम्ही जातीवर आहे, मी जातीवर नाही, मी मानवावर आहे. मग तेव्हा तो मनुष्य कुठे बघतो? माझ्या घरात देव आहे, किंवा माझ्या मंदिरात देव आहे, किंवा माझ्या याच्यात देव आहे. मग तेव्हा तो तिकडे नाही बघत, तेव्हा तो कुठे बघतो? वर बघतो ना, धन्यवाद देतो. कोणताही माणूस असू दे, कारण आपल्या सगळ्यांचा परमेश्वर या पृथ्वीचे दैवत आहे, देव नाही. समजलं का? इथे दैवत बनवलेले आहे, देव बनवलेले आहे. ते मानवाची निर्मिती. तो बोलतो तो बरोबर आहे. बरं, हाच आहे. जेव्हा तुला आठवण पडेल तेव्हा तू देवाकडे जाईल. ती आठवण कशी पडेल? एखाद्या टायमाला तुझ्या घरात संकट आलं, दुःख आलं की तेव्हा जाऊया देवाकडे. मग तो देवसुद्धा तिकडे काही करत नाही. मग कोणीतरी सांगेल, जर आध्यात्मिक शिक्षण म्हणजे प्रार्थनेच्या द्वारे, मग अनेक लोक एकत्र प्रार्थना करतात. त्या प्रार्थनेमध्ये परमेश्वर मध्य 28 प्रमाणे तो आपल्याला आशीर्वाद बोलते. हे परफेक्टली शिक्षण आहे. तर म्हणून हेच आहे, देवाने तुला बनवले, माना बनवले, पण देवाकडे जायला आम्हाला वेळ नाही ना देवाचं शिक्षण घ्यायला. शास्त्रात बरं दिले, बोलणारे तुम्ही नाही, तुमच्याकडे परमेश्वराचा आत्मा असं आहे. म्हणून शास्त्र वाच. शास्त्रामध्ये कुठे मूर्त्या नाही, कृत्या आहेत. सगळ्यांची शास्त्र उभी कर, त्याच्यामध्ये फक्त तेच शिकायला मूर्ती. जे शिक्षण देणारे होते त्यांना कंटाळा आला, हे शिक्षण नाही मी द्यायचं, कोण रोज यांना लोकांना सांभाळायचं. त्यामुळे त्या लोकांनी काय केलं, अशी एक मूर्ती ठेवली. पण आपल्याला खायला मिळते, पैसा मिळते, पडते ना, मग काय मानताय? तिथेच आपल्याला फार कठीण परिस्थितीतून प्रवास. कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत. आता कार्य कोणाला काय काय दिलेलं आहे? सगळी प्रकारची वेगवेगळे कार्य. आता मला कार्य दिलं, मी धावलो, फिरतो. आता मला कळते की सगळ्यात कार्य आहे गोरगरिबांना मदत देणे. हा सगळ्यात मोठा धर्म. आणि मला बरोबर भेटतात ते. कोणाला काय ना काय देतो खातो. सगळेच काय व्हिडिओ काढत नाही, एक ठराविक ठिकाणी. कारण का, लोकांना माहिती पडलं पाहिजे की तुम्ही पण हे करावं, आणि ज्याने दिले त्याला कळावं की मी बाबा हे दिलेलं आहे, ते मला पोचलं आहे माझं. प्रत्येक मनुष्य कार्य करतो, पण देव एकच आहे. तो देव प्रत्येकाला कामं देतो. सर्व मानवजात हेच काम करतात. कुठल्या धर्मामध्ये असं नाही की हे काम नाही करावं. मी सर्व मानवाला श्रेष्ठ समजतो. कोण चुकतो तरी पण त्याला श्रेष्ठ सांगतो, कारण त्याने त्याला श्रेष्ठ ठेवलेलं आहे. कधी ना कधी त्याला पण आहे. हे शिक्षण आपल्याला घ्यायचं. नफरत नाही करायचं, निंदा नाही करायचं, द्वेष नाही करायचं. पण तुम्ही जेव्हा पैसा उडवतात नाही त्या कामाला, तेव्हा त्याच्याविषयी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. कारण देव आत्म्याद्वारे आहे. देव प्रत्येकाला आत्म्यानेच दिले आहे. एक माणूस माणसाला मदत करतो, तो सगळ्यात मोठा धर्म आहे. देव कोणाच्या रूपाने येईल माहिती नाही. हर जीवात्मा आहे तो परमेश्वराचा, आणि परमेश्वर त्यालाही जीव दिलाय, तुला दिलाय, मला दिलाय, पण सगळ्यात श्रेष्ठ माणूस बनवला. पण माणसाला जेव्हा सैतानाने फसवलं तेव्हा माणूस समजू. बघा, आत्म्याचे प्रकटीकरण, आतमधून आपल्याला दर्शन आलं पाहिजे.
मग ते 5:8 मध्ये काय सांगतं, अंतःकरणाची शुद्ध ते धन्य देवाला, म्हणजे आतून प्रकटीकरण. आता मध्ये 9 अध्यायामध्ये बघा, एक शास्त्री आणि पुरुष लोक होते, बरोबर. त्यांनी आत्म्याचं प्रकटीकरण केलं, यांच्या मनात काय चाललेलं आहे. तो एक पक्षघाती माणसाला बरा करतोय, उठ आपली पापांची क्षमा झालेली आहे आणि आपली बाज घेऊन घरी जा. तो ते शास्त्री पुरुष कुरकुर करायला लागले, त्याला आत्म्याचं प्रकटीकरण. आपल्याला आतून समजलं पाहिजे. सौत्रसेतमध्ये बघा 139 वचनामध्ये तो 1 पासून सुरुवात दिलेली आहे. तिकडे काय सांगितले, दुरून माझे मनोगत ओळखतो, म्हणजे मनातल्या गोष्टी तो लांबून ओळखतो. आता कधी कधी बघा आम्हाला हे सदेश धर्म आपण सांगतो ना कोणाला, असं झालं ते झालं, ते परमेश्वर तो आपल्या आतमध्ये कार्य करते. मग ते 10-20 तुम्ही नाही म्हणा तुमच्याकडे परमेश्वराचा व आत्मा दुरून कार्य करते, तुमच्या मनातल्या गोष्टी तुम्हाला दाखवते. सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. बघा, सार्वजनिक हितासाठी एक माणसाला होते. सगळ्यांना सांगितले, तिथे कोणाचं नाव घेतलं नाही. वर्षच कारण एखाद्याला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते. काय सांगते, एखाद्याला आत्म्याच्याद्वारे ज्ञान. आता तुम्हाला जर ज्ञान सापडलं तर तुमच्यामध्ये भविष्याचे मार्ग सापडतात. आता मी ज्ञानाद्वारे कार्य करू लागला, मला अनेक लोक तेच सांगतात तुला ज्ञान बरोबर. तर मी देवाचं ज्ञान घेतले, कुठल्या वाईट गोष्टीचं ज्ञान नाही घेतलं ना, माझा कुठे मी स्वार्थ ठेवला नाही. त्यांनी सरळ ज्ञानाविषयी आपल्याला दिले. मग हे ज्ञान आपल्याला देवाने दिलेलं आहे, ते दुसऱ्यांना वाटण्यासाठी. आज आपण अनेक गोष्टीचं ज्ञान घेतात, त्यासाठी किती पैसा खर्च करतात ज्ञान घेण्यासाठी. हे कोर्स पाहिजे, ते कोर्स पाहिजे, आणि ह्या कोर्समध्ये माणसं बरोबर पण त्यांची प्रगती होत नाही. एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येची. आता एखाद्याला ते आत्मा मिळाला, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास. आता आपला विश्वास जर मजबूत असेल तर आपण मजबूत येईल. म्हणते काय असेल, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास. आता तुमचा देवावर विश्वास पहिला ठाम पाहिजे. तुमचा विश्वास ह्या जगावर असेल तर हे बघा कधी पण सावध राहा. आता तुम्हाला योहान 6:44. मग आता देवाद्वारे आल्यानंतर तुम्हाला देवाची ओळख झाली, तर ओळख झाल्यानंतर परत नातेवाईक किंवा माणसं किंवा मित्र किंवा मैत्री किंवा या जगाचे अनेक लोक यांच्याशी संगत तुम्हाला जास्त धरायची नाही, कारण तिथे तुम्ही फसतील. हां, मग तेव्हा लूक 11:24 माती 33 मध्ये देवाचं वचन ऐकणारे पाळणारे तेच माझे आई भाऊ. आता आपण मुक्तीकडे जाणार, प्रोग्राम पैसे संपणार, आपला उद्योग टाकणार, तर देव कसा देणार आपल्याला. आध्यात्मिक शिक्षणाची पर्याय हाच आहे. कधी कधी आपल्याला कळत नाही, मग आपल्यावर प्रसंग आले, संकट आली, आपत्ती आली, दुःख आली, त्याचा परिणाम फार धोक्याने चालावं लागते. संदेश ते का बनवले जातात, त्यांना आत्म्याचं एक दान असते. मग ते सांगतात की असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल, पण माणूस मात्र ते ऐकण्याच्या परिस्थितीत नसतो. मग प्रसंग अनेक लोकांवर उतरतात. प्रकटीकरण 12:12. हा जो प्रसंग जर आपल्या मागे आला तर आपल्यालाच त्रास होणार, दुसऱ्यांना नाही. एखाद्याला त्याच आत्म्यात निरोगी करण्याची कृपा. आता तुम्हाला आरोग्य पाहिजे असेल तर त्या दुखण्यावर हात ठेवले ते बरे. एखाद्याला सांगितलेलं आहे, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला एक संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मा ओळखण्याची शक्ती. म्हणजे त्या आतमध्ये काही गोष्टी घडणार आहेत, त्याला समजणार. म्हणून योहानाच्या पहिल्या पत्रात 4 अध्यायामध्ये दिले, प्रत्येक आत्म्याची
आधीची पारख करा, ही आत्मा देवापासून आहे की देवापासून आहे. म्हणजे देवापासून तुम्हाला दूर करत असेल तर तुम्ही सावध राहायचं की तुमच्या पाठीमागे मोठे प्रसंग येणार. तुम्ही स्वतः एक विचार करायचा. कधी पण मी सांगतो, तुमच्या प्रार्थना कमी झाल्या का तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबात हे संकट आणि प्रसंग वाढले जातात. ती कशी वाढतात? ते पहिले लांबून वाढतात, मग हळूहळू तुमच्या दाराजवळ येतात, तुमच्या घरातून. मग तुम्हाला पण असं वाटते की हे लाईफ नकोच. अनेक लोकांच्या परिस्थितीमध्ये हे घडलेले प्रसंग आहेत. एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा म्हणजे सगळ्यांची भाषा आहे. आता लोक काय काय बोलतात, मग ती भाषा, मग मी कधी कधी कोणाची भाषा बोलत असतात, ती भाषा बोलायला लागला ना लगेच हसतात. पण ती देवाने गिफ्ट दिलेलं आहे, मग ती भाषा बोलता आलीच पाहिजे. आता बाहेर होतो तेव्हा मी बऱ्याच भाषा सगळ्यांशी बोलायचं, सगळ्या भाषामध्ये. पण प्रभूमध्ये वाढला त्यानंतर ती भाषा परत स्टॉप झाली. पण आता इकडे आल्यानंतर परत भाषा माझीच चालू झाली. हरदिया. मग सगळ्यांशी बोलभाषा नसल्यानंतर ती भाषा मला कळते बोलून बोलून. हरदिया. मग काही गोष्टी अशा आहेत की त्याद्वारे आपण देवाचं वचन शिक्षण घेतलं पाहिजे. एखाद्याला भाषाचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. बघा, आता तुम्हाला भाषाचा अर्थ मिळाला पाहिजे. आज जर तुमच्यामध्ये भाषाचा अर्थ नसेल तर तुमच्या भविष्यात जीवनाचा मार्ग नसणार. आज आपण बघा, एखाद्या मूर्तीकरता आपल्याला प्रार्थना सोडायला लागतात. आपण विचार करतो आज नाही प्रार्थनेला गेलं तर झालं, पण तिकडे गेलं पाहिजे. लोक येतील, काय सांगतील, पाहुणे काय सांगतील, येशू काय सांगते, त्याला मग ते 10-32-33 वचन आहे. तिकडे तुम्ही काय करतात, देवाला नाकारतात. आणि तुम्हाला त्या टायमाला आता काय त्रास नाही होणार. कधी होणार माहिती आहे का? ज्या वेळेला तुम्ही काय बोलणार, ज्या वेळेला तुम्ही स्वर्गात जातील तेव्हा तुमचा न्याय होईल. तेव्हा तो सांगेल, तू मला मूर्ती करता नाकारलं, मग आता मी पण तुला इकडे नाकारतो, जा अनो लोकांचे दरवाज्यात बघ सगळी मूर्ती कर. मग हे परिणाम आपल्या लोकांवर प्रसंगाद्वारे उतरले जातात. हालेलुया. म्हणून आपलं सावध राहायचं. तुम्ही प्रभूकडे आणा लोकांना, प्रभूपासून दूर करू नका. मार्क 9:42. एखाद्याचा विश्वास तुम्ही तोडता तर खोल समुद्रात टाकल्यासारखं हिताचं असते. आपण आपले प्रसंग आपण आपल्या अंगावर आणता. मूर्तीपूजाचा देवाला खूप राग आहे. आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची खूप काही गोष्टी आहेत. आपण शिकायचं आहे की जर मूर्तीमध्ये एवढी ताकद आहे तर देवाने तुम्हाला सजीव बनवले तर तुमच्यात किती ताकद आहे. मूर्ती काही आपलं बिघडू शकत नाही. हालेलुया. आज आपल्यामध्ये एक ताकद आहे. आता मी आहे, मूर्तीला उचलून फेकून देईल, पण मूर्ती मला नाही फेकून देणार, कारण तिच्यामध्ये ताकद आहे. पण तिचे भक्त जर असले त्याच्यामध्ये इतकी ताकद आहे, कारण तो दुष्ट आत्मा कार्य करतो. मग त्यामुळे त्यांना तो शैतान कंट्रोल करू देत नाही. आज तुम्हाला परमेश्वराच्या वचनात आणि शिक्षणात राहायचं आहे. आपलं जीवन देवाला द्यायचं आहे. आणि जर तुम्ही देवाला दिलं असेल तर देवाची कृपा तुमच्यावर उतरेल. बघा, ते सर्व कार्य करणारा तो एकच आत्मा करतो. परमेश्वराचा आत्मा सगळ्या बाबतीत कार्य करणार. तुमच्या सर्व मानवाला बनवून आपली कर्म शेवटला आपल्याला भोगायचं, मूर्तीला नाही. त्या मूर्त्या किती येतील, बदलतील, जातील, त्याचा काही प्रश्न नाही. परंतु तुम्ही आणि मी जिवंत देवाकडे आपलं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, मी पण इकडे ठेवायच्या मूर्ती. मला माहीत नाही, मी पण मानवी व्यवहाराप्रमाणे जगत होतो. तर पहिलं तुम्ही जर शूटिंग काढलेली आहे 1 जानेवारीची, इकडे एवढे डेकोरेशन ठेवलेले मी, बापरे बापरे, केवढ्या मूर्त्या, ये ठेव, ते ठेव, ते ठेव, ये ठेव. देव कशी बनतात मग टेन्शन काय. सगळ्या गोष्टी ठेवल्या. आणि तिकडे एक मी डोंगर मावली बनवली. कोणती? डोंगराची. किल्ल्यामधून दगड आणली आणि इकडे मस्तपैकी बनवलं. आणि वरती चिंचीचं झाड होतं.
त्या रात्रीच्या टायमाला कोंबड्या चिंचीच्या झाडावर बसायच्या आणि रोज त्या डोंगरावर माऊली, त्या डोंगर माऊली त्यावर रोज संडास करायचे. सगळे यायचे, प्रणाम करायचे, तर संडासला पण प्रणाम. विचार केला हे काय आहे, तर पवित्र आत्म्याने मला सांगितलं ही मूर्ती आहे, तू कशाला याच्या मागे लागला. आणि त्याच्यामध्ये एक बीळ पडलेलं होतं, त्या बिळामध्ये एक साप होता, म्हणजे शैतान वाट बघतो. रूप घेऊन आला तो. हालेलुया. मग एक दिवस निर्णय घेतला की हे फोडणार नाही, कारण पवित्र जीव आपण ज्याला मानतात ना त्याच्यावर कोंबड्या रोज संडास करतात. एक दिवस आहे का, केवढ्या कोंबड्या होत्या त्याच्यात. ते संडास करून 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 सगळी घाण साफ करायला लागायचे लोक. म्हणजे सजीव कोण ना निर्जीव कोण. मग जर ती माऊली जर होती ना त्या टायमाला, तर तिने कोंबड्याला उडवलं असतं. होय, माझ्या अंगावर पडले ते, माझ्या घरावर पडते ते. एकदा मी एका घरावर असं फुंकलेलं, त्याच्यावर माझ्यावर भांडण करायला लागली. हालेलुया. तुम्ही विचार करा, कावळा संडास करून जातो घरावर, त्याला भांडणार नाही, पण मी थुंकला ते. अरे माझ्या थुंक्याने माती टाकलेली आणि तिच्या पोरीची जखमा बऱ्या झालेल्या. विचार ते आता नच झाले. हालेलुया. तो देवाचा शब्द आहे, जे पवित्र आत्मा आहे तो अलग आहे. परमेश्वर निवडतो तो अलग आहे. तर मग मी सांगितलं हे बरोबर नाही, घाण. कारण चिंचीचं झाड आपलं नव्हतं. शेवटी एक नाही दिवस ते पण काढायला लागलं, तर ते झाड म्हणतात ते गेलं नव्हतं. मग ते काढलं की आपण नाही ठेवायचं. मग सगळं काढलं, दगडं बिगडं कुठे नेली, काय कामाला टाकून माहिती नाही. कारण मानवी व्यवहाराने मी जीवन जगत होतो. मला वाटलं की त्याच्यानंतर इकडे ठेवल्या मी. हालेलुया. तर मी काय केलं माहिती, मी पण नवस केला एक दिवस, माऊलीचा नवस केला. मी तुला बनवीन इकडे, बरोबर. तर मी विचार केला आम्हाला मुलगा व्हावं म्हणून एक माऊली बनवली. पण ती बनवली, ती दुसरीने पैसे दिले. ब्रदर मी देते, चालेल बरं. मी नवस केला आणि ठेवला, पण झाला आम्हाला मुलगा नाही झाला. हालेलुया. अरे असं कसं. हालेलुया. मूर्तीने आपल्याला देऊ शकत, मूर्ती देते. हालेलुया. तो 127 संतती परमेश्वराने दिलेलं धन. आता बघा, आता ती मुलगी झाली, आता तुम्ही कॅशू वाजवते बघतात, आहे का नाही. आता तिला जेव्हा डॉक्टरने काय सांगितलं, हे दोघे शिजरेल आहे ना, तिसरं शिजरेल, डॉक्टरने सांगितलं या दोघांचा जीव धोक्यात आहे. पहिल्यापासून धोक्यात होता, ते शेवटपर्यंत धोक्यातच सगळे आले. मी सांगितलं घाबरू नका, इकडेच प्रार्थना करत बसला हॉस्पिटलमध्ये, काय नाही होणार. आणि दोघेही राहिले ना. आज बघा, देवाला मी काय सांगतो, माझ्या मुलाने तुझी सेवा करावी, आम्हाला काय पाहिजे नाही. हालेलुया. या हेतूनीच ही बाळं दिलेली आहेत. त्या बाळाला तूच फक्त सांभाळू शकते, आम्हाला नाही काय पाहिजे. आम्हाला या जगात मिक्स नाही करायचं, आम्हाला तुझ्यामध्ये मिक्स करायचे, स्वर्गीय देवदूतांबरोबर मिक्स करायचे, या जगाच्या लोकांबरोबर संगत नाही करायची, मित्र मैत्री कोण नाही पाहिजे. त्या हेतूने परमेश्वराकडे विनंती केली ना. आज बघा तुम्ही कॅशू विशू सगळे वाजवतात, केवढं प्रभूचा उत्साह आनंद निर्माण होतो. हालेलुया. आता ते काढली, हिकुडचं काढून टाकलं, तिकुडचं काढलं. अरे असे जर नवस करून जर सगळं मिळत होतं, तर मी देवाला काय सांगितलं माहिती आहे का, म्हणजे मी सांगितलं असतं, देवाला मी सांगितलं असतं की मला या जगात गरिबांसाठी खूप काही घरं दारं बंगले, खाणं पिणं, जेवण बिवण, रस्त्याला लोकांना अन्नदान देणं, एवढं मी मूर्त्या ठेवल्या असत्या इकडे की मला एवढा पैसा आला असता तर मी गरिबाची सेवा केली असती. पण तसं नाही होऊ शकत. ती मूर्ती तर मूर्ती. मला वाटत होतं धन आलं का मी हे करीन, धन वाढण्यात पैसा वाढला ना का माणसाची बुद्धी कमी होती. म्हणून देवाला एवढंच सांगायचं की तुझ्या इच्छेनुसार ज्या गरज आहे त्यांना मदत कर. आता मी डोंगर माऊली फोडली, म्हणजे तो डोंगर फोडला, ती माऊली मी दुसऱ्याला कोणाला देऊन टाकली, एका फादरलाच दिली, त्यांनी दुसऱ्या गावात दिली, तर घ्या तुम्ही तरी भक्ती करा.
कारण ही मूर्ती आहे आम्हाला पटत नाही. मी मरिया आईला बोलतो, मी माऊलीला नाही मानत, मी येशूच्या आईला मानतो. कारण योहानमध्ये 19 अध्याय 25-26 मला आई दिली, मला माऊलीने दिली, मला माझी आई दिली. आणि ही आई माझ्या सर्व गोष्टीमध्ये मला मदतीचा सपोर्ट करतो. कारण ती साधी नव्हती, ती देवाची आहे. मी मरिया माताला मानते, मी माऊलीला माणसाच्या निर्मितीला मानत नाही. ज्या परमेश्वराने मला निर्माण केलं, तुम्हाला निर्माण केलं, त्या परमेश्वराने आज हे शिक्षण आपल्या सगळ्यांना घ्यायचं आहे. लोक कुठे चालल्यात? त्या मूर्तीकडे. तुमची काय घडण झाली, तुमची काय प्रगती झाली? काहीच नाही झाली. तुम्हाला थोडा स्वर्ग येणार आहे, तुम्हाला स्वर्ग मिळणार आहे. प्रार्थना करा, तुम्ही प्रार्थना करा. 2 किंवा 3 प्रभू येशूच्या नावाने हजर आहे ते 28. आणि बघा, मी माझ्या जीवनामध्ये अशा घटनेमधून निघाला. आता एक आहे अनुवादमध्ये 12:1-4 मधला ते आहे. म्हणून येशूचा एक स्टॅच्यू इकडे म्हणजे समर्पण केला की देवाचं प्रतिरूप आहे आणि तो पुनरुत्थित झाला आहे म्हणून मी ठेवले. म्हणून देव म्हणून नाही ना, त्याला हार ना मेणबत्ती नाही. कारण ते भुकेले त्याचे नाही, ते भुकेले आहे. जाण तुम्ही सुवार्तेची घोषणा करा, त्याचे भुकेले. तो स्वर्गीय बाप तुम्हाला मदत करेल. मध्ये 18-19-20 वचनमध्ये सांगितलं, युगाच्या अंतापर्यंत मी सर्व दिवस तुमचे. मला फक्त एवढं सांगायचं, तुम्ही घराला आग लागली तर मूर्त्या आणि फोटो जळतील का नाही जळतील? वसईमध्ये सत्य घटना घडलेली आहे. जुलीबाई म्हणून तिला नाव आहे. ती मला आमच्या भावाला भाऊ आणि म्हणजे बाबाची पोरगी मानलेली होती. बाबाला बाबा सांगत राहायचे. तर तिने ना रमेदीच्या गोष्टी तिने काय केलं, आम्हाला सांगते तुम्ही सगळे बाबा आई भाऊ तू पण सगळे तुम्ही या माझ्या घरी जेवण, मी आमच्याकडे सण आहे. तर मी सांगितले बघ, सणाचे बुकेले दुसरे आहेत, आम्ही ते येऊ शकत नाही ना, मी कार्यक्रमामध्ये जाऊ शकतो. तू एक काम कर, रमेदीच्या चर्चच्या बाजूला कितीतरी गरीब येऊन बसतात, त्यांना तू काय पाहिजे ते जेवण बनवून दे, हे तुला स्वर्गात जागा मिळेल. तिकडे देव आलेला आहे, खरा देव आहे तो, मूर्तीत देव नाही, ते देव बसलेले. लाजराची आठवण कर, लोक 16-19 पासून वचन. मग तिने सांगितलं चालेल बोलते मी करेन. तिने काय केलं, सगळं इंडिया जे काय आम्हाला बनवायचं होतं तसं मस्त जेवण बिवण बनवलं. बाजूवळाच कोणतरी तिला सातावा लागला की निघाले दान करायला, हे करायला. घरात देव आहे त्याची प्रार्थना कर बोल. तिने आपलं दानधर्म केलं, पुरासहित घेऊन जाऊन आली. तर मला फोन केला असं, पण मी केलं तर मला बाजूवळा काय काय बोलायला लागला. बरं घाबरू नका, देव बघील, तू कशाला विचार कर, तू पुण्य काम केलं ना त्याने बघितलं तुला. तर तू बोलते घरी देव आहे ना त्याला बघ, सांगते त्यांच्यात काय बघायला गेलं. तुम्हाला माहिती आहे कुठला चांगलं काम करायला अडचण येतेच, त्या अडचणीकडे लक्ष नका द्यावं. तुम्हाला काय करायचं ते. मार्च 4:35 पासून तसं वचन देते. प्रभूला जायचं होतं या पलीकडे, पण मध्ये वादळ झालं. तर वादळ येणारच कोणत्या चांगल्या कामाला, आणि तुला चांगलं करायचं असेल तर तिला विचारायला नका जाऊ, ते करून देणार नाही, होऊन देणार नाही, होणार पण नाही. संध्याकाळी बघितलं तर त्याच्यात जे त्यामध्ये तो देव सांगत होता त्या फोटो अख्खं ऑल्टर जळलं. मग मला फोन आला, ते तो सांगत होता देव आहे, ते ऑल्टर जळलं. बरं देवाला जळायला माहिती आहे ना, देवाला वाचवायला माहिती आहे. तू सत्यात आहे म्हणून तू जीवनामध्ये प्रगती केली, दाखवलं ना देव कुठे आहे. मला तेच आहे गरिबामध्ये. मग ते 25-31 पासून शेवटचा न्याय, त्या न्यायामध्ये जो मूर्तीला आपण खर्च करतो तो गरिबांना करा, जिंदगीभर तुम्ही सुखी राहा. इकडे ते इकडे आणि स्वर्गात ते स्वर्गात, कारण आपला देव जिवंत आहे. देवाने मोशे परमेश्वराचा सेवक, अरे झुडपातून त्याला दर्शन दिलं आणि मोशेला 10 आज्ञा दिल्या. ते कोण्या ख्रिस्ती लोकांसाठी नाही, सर्व मानव जातीसाठी. आणि ह्या मानवाला त्यांनी शिकवण दिली, पण ह्या माणसाने त्याला शिकवण दिलं ते चुकीच्या शिक्षणाने आपलं नुकसान करून बसलं.
कधी पण तयारी करा. कुठल्याही गोष्टीत काय करायचं असेल ते पहिली प्रार्थना करायची, मध्यस्थी करायची. तुम्हाला वाटते की मी आता एकाला गरिबांना काय खायला घालायचं आहे का, हे करायचं आहे, पहिली प्रार्थना कर की मी देणार, देताना तुझ्या रस्त्यात आडवे देणार का देव, एवढं दे, बस एवढं नको देव, तेवढं दे, देते ते मन भरून दे, खा पोट भरून, कमजोर नका, तेव्हा आशीर्वाद दे. पाहुण्याला पाहिजे तेवढं पाजवतात की नाही, बाटल्या आणती, रिया आणती, ती आणती, हां त्यानं घ्या ना खा ना. त्या गरीबाला कधी सांगणार तुम्ही घ्या नाही खा. जो सण तुम्ही ज्या दिवशी करणार असा गरिबामध्ये, तर मी तुम्हाला सांगेन तुम्हाला पाहिजे तेवढी मासळी मिळेल. तुम्ही बोलवा गरिबांना तिकडे आंधे लंगडे रुले ना रस्त्यावर नका, तिकडे बसवा आणि फक्त 2 का 3 तास बसवू दे त्यांना तिकडे आणि द्या जेवण खा पोट भरून. मला जर आपली कमिटी मजबूत असती ना ते मी पण ते लांगीवर करून दाखवत असते. पण दुनिया भोगलेली आहे, सत्यामागे नाही असत्यामागे. आपले लोक चेंज होत गेले. मग आता मी काय करू. जेव्हा संत पौलांनी खरेदी करा 11:1 मध्ये दिली, जसे ख्रिस्ताच्या अनुकरणात तसे अनुकरणात राहा, की आम्हाला हे पाहिजे तर मी सांगतो. मी भरपूर पोरांना आणून बोलतो ह्या खाऊ दे, एकदा बघा, अनुभव घ्या. अरे एका घरी मुलगा छोटा, त्याचा मामाचा मामाचा बाबा आहे ना, तो फिरवायला न्यायचा आणि घरचा बाबा पॅरालायसिसने पडले. तर मी गेलो तिकडे. आता तर ती आजी सांगते बाबाला शी सांगतो, कारण तो उठत नाही ना, तो फिरवायचा हाताला धरून मामाचा बाबा, येऊ नाही फिरवत. तर मी त्यांना काय सांगितलं, एक काम कर, एका आश्रममध्ये त्याला घेऊन जा. छोटी मुलं आहेत, मोठे आजार आहेत, म्हणजे म्हातारी लोक आहेत, तिकडे ने बस फक्त का तो बदलेल. आणि तोच मुलगा बदलल्यानंतर त्या बाबाकडे आला. मी प्रार्थना करत तिकडे आशीर्वादाचं नेहमी पाणी शाळेत जायला घ्यायचं. मग त्याला समजावलं हे असं होते ते तसं होते. तेव्हापासून त्या बाबाकडे जाऊन बसलं आणि त्याने बघितलं असं ते शी म्हणजे काय आणि हे म्हणजे काय. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना चांगलं दाखवतील तेव्हा ते चांगले बनतील ना. तुम्ही लोकांना चांगलं दाखवलंच नाही तर पोरांच्या लाईफमध्ये चांगलं बनणार कसं. आम्ही काय शिकवतात माहिती आहे लोकांना, जगाच्या एक गोष्टी, जे आत्मिक आणि एक सामर्थ्यिक शिक्षण आहे ते शिक्षण घ्या. देवाच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. मग बघा, पोरांना नेहमी सांगा पहिलं दुःख भोग, मग एकदा समाजात तू फिर, मग केवढं सुख भोग. मग तुम्हाला मान कळेल, अरे आम्ही उतरल्यानंतर फूल बघा कसं, झाडाला फूल असते, जतपर्यंत फूल येत नाही, कळ्या येत नाही, तत्पर्यंत ते झाड तिकडेच राहते आणि त्याला कळ्या येईपर्यंत तिकडेच राहते. मग ते फूल आल्यानंतर ते फुलते, तेव्हा केवढे लोक ते फुलं बघायला धावतात. तसं ते तुम्ही आहे. जेव्हा तुम्ही प्रचार करतात, सुवार्ता गाजवतात आणि तुम्ही देवाच्या आज्ञा पाळतात, तेव्हा तुम्हाला समाज ओळखतो. मला कुठे ओळखलं, अशाच पद्धतीने ओळखलं. आज कुठेही जा, रस्त्यात विकली तरी लोक मला सन्मान करतात, पण देवाला वंदन करतात, मला नाही करायचं. कारण देव आहे. जेव्हा मी या दुकानामध्ये होतो त्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी तिथून गेला, तेव्हा त्याला मी बऱ्याच सुवार्ता, एक माणूस येतो पण सेवा चांगली करतो, त्याला बऱ्याच गोष्टी मी सांगितलं. शेवटी तो माझ्या पाया पडल्यावर, पायात देवाच्या पडायच्या. तू जे काम करतो ना, हे सेवा त्याच्यातच देव बघ, बाकी काय करू, पूर्तीत काय नाही मिळत, पूर्तीत. तो बोलतो दादा बरोबर आहे. तेच काय लोकांना तुम्ही सांगतील तेव्हा माहीत पडेल ना हे असं आहे. तुम्ही सांगितलंच नाही तर ते तसेच रस्त्यात जातील. देव आहे आणि मनुष्य तर मनुष्य. मूर्तीकडे वळू नका. जिंदगीवर सुखी राहणारी व्यक्ती नाही, ते शैतानाकडे वळणारा मार्ग आहे आणि तिकडेच आपल्याला फार कठीण आहे. म्हणून बायबल भरपूर गोष्टी शिकवते. मूर्तीपूजेचा देवाला खूप राग आहे. आपण कुठे आहे, मी सत्य बोलतो म्हणून पवित्र शास्त्र बोलते, त्यात जे आहे ते मी बोलतो. मला शास्त्रात दाखवा की मूर्तीपूजा करू शकतात, मग मी पण करेन. मी केले ना म्हणून मी सांगतो ना, मी बरबाद झालो. मी ती 10,000ची आणली, ते मला तिला आणायला माझ्याकडे रिक्षाला 200 रुपये नव्हते. माझ्या बहिणीने मला दिले.
मी समर्पण केलं, वेलंकरीला जाऊन बोलला, नवस केले, माझ्या आईबापासाठी काहीतरी करीन. शेवटी मूर्तीपूजाने काही आशीर्वाद मिळाला, खिशे खाली झाले. शेवटी नवस केलाय तो बोलायला लागलं, करावं लागलं. गरज आता झाली. अरे आपण बोलतो ते देवाला सांगायचं, मूर्तीला सांगायचं. मूर्ती काय आपल्याला आणून देईल का? पवित्र मरियेला सांगायचं, तू आई आहे ना, मग तू सांग, तू आम्हाला आई दिले, तू सांग स्वर्गीय बापाला, असं बोला, तेव्हा ती तुम्हाला मदत केली. पण सगळ्यात मध्यस्थ एकच आहे, तो येशू ख्रिस्त. सर्व मानवासाठी मध्यस्थ येशू ख्रिस्त, ती आई मध्यस्थ. परंतु तिला सन्मान आपण द्यायचा, ती देव किंवा देवी, येशू देव. म्हणून आपल्याला शिकायचं, आईचा आदर्श करा. घराचा मेन अधिकारी कोण असतो? आपण काय बघतो, तिला मरियेला नाही मानत, येशूच्या आईला नाही मानत, त्या मूर्तीला मानतात. ती मूर्ती कोणाची आणि कशी आहे, कशी नाही. आता माझ्याकडे एक आहे वरती, एवढी फुगलेली आहे. तिला जर बघितलं तर कोण सांगणार हिला आकार असा होता? ती आहे वरती कुठे? केवढा पहिलं मला माहीत नव्हतं, त्या जुन्या घरून बापरे, अखा मिरवणुकीला केवढा लोक इकडे. तेव्हा बरं एवढं मोठी पापं मी केलेली, मूर्तीला एवढं बसलं, तेच तुला बसलं असतं ते. तेव्हा ती बंधनं कुठली, तेव्हा माणसं किती हळूहळू आले. नंतर 5-7 माणसं फक्त, 15-16 लास्ट इलेक्ट्रिक म्हणजे याला संडेला लोक यायचे. हे सगळं बाजूला गेल्याबरोबर विरोध भरपूर झाला. विषय तर माझ्या जिवंत देवाचाच प्रचार करणं, मग सगळे आले, सत्य कळालं. हा प्रश्न आहे. मूर्तीला जोडल्या जातील, प्रगतीने होणार, बरबादी होणार, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यात आपलं जीवन बरबाद होते. ती सत्य शिक्षण घ्या, त्याबद्दल घरी बसा, तुम्ही भक्तीची प्रार्थना करा, बायबल वाचन करा, तुम्हाला प्रभू देईल. तो देणारच. ना मागत मग ते 60 मागण्या अगोदर देव देतो. लोक नाही प्रार्थना करत, हां, मग त्यांना कसं देव देतो? तो देते, त्याची जबाबदारी आहे. त्याने सांगितलं, सूर्य नीतिमानावर ना अनितिमानावर पण देणार. त्याला सगळ्यांची काळजी आहे, पक्ष्यांची काळजी. मग ते 6-25 बसून तर बाकी दुसरी काळजी तुम्ही काय? विचार कशाला करतो? कधी कोणत्या माणसाला उपाशी ठेवलेलं आहे? मी सेवा करतो, मी कोणाकडे काय मागत नाही, मग आम्ही कसं अद्याप जीवन जगतो? तो परमेश्वर योग्य आम्हाला देतो. हाय की नाही? हात की नाही? कधी कोणाकडे अपेक्षा केली, मागितलं? तो देतो ना. जेव्हा मी गरिबांची सेवा करायला सुरुवात केली बघ, तेव्हापासून सुरुवात माझ्या घरात वाढायला सुरुवात झाली आणि तिथून मला द्यायला सुरुवात केली. स्वतःसेतमध्ये 127 वचन 2, पहाट उठतात, उशिरा विश्रांती घेतात, पण त्याच्या प्रियजनाला त्याला झोपेत होतो. तो परमेश्वर आहे. कारण मी माझा कधी विचार केला, मी कधी जेवतो, कधी जेवत नाही, काही खातो, काही खात नाही. कारण परमेश्वराने दिलेलं आहे, ते सोडायचं नाही. लक्षात ठेवा. तर आपण छोटीशी एक प्रार्थना घेऊया. कारण मूर्तीपासून थोडंसं दूर व्हा. की परमेश्वराने आदर्श केलेला आहे, आपल्याला आत्मा दिलेला आहे. रोज सकाळी उठल्यावर आपण उजेड बघतो, म्हणजे प्रभूला बघतो. त्या प्रभूची आराधना करा. तो जिवंत परमेश्वर आहे, धन्यवाद द्या, स्तुती करा. सुंदर दिवसाबद्दल तुमचा आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, सर्व मंत्री लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, रेडकर, प्रभूचा आशीर्वाद, पवित्र आत्म्याचा वर्ष आपल्या सर्वांना ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.